आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 6.25 इंचाच्या बाहीचं परफेक्ट असं कटिंग करणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं बाहीचं कटिंग येईल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, इथं आपण बंद बाजूवरती उंची टाकायची आहे। डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची। आणि अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, बिगर अस्तरचा असेल तर 1.5 इंच घ्यायचं। इथं आपण बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी करणार आहोत, त्यामुळे इथं आपण इकडल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे। आणि इथं 6.25 इंच आपली ब्लाऊजची तयार उंची आहे ती घ्यायची आहे। अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपलं जे आहे ते परफेक्ट माप येतं। हे अगोदर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि 6.25 इंच बाहीची उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे। नेहमी आपण छातीचा चौथा भाग बाही रुंदीसाठी वापरत असतो, तर आपण इथं 9 इंच घ्यायचं आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 9 इंच आहे, तर आपण इथं 9 इंच घ्यायचं आहे। आणि इकडल्याही साईडला आपण 9 इंच घेऊन बरोबर असा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येईल। बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपण हे जे आहे ते पट्टीने जोडून घ्यायचं आहे। तर बघा, इथं एक लाईन आखलेली आहे आपण, इथं एक आखायची आहे आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे, म्हणून आपण इथं पण लाईन आखून घ्यायची आहे, कारण हे आपल्या लक्षात येण्यासाठी आपण शिलाई मार्जिनला पण बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर हे आपलं तयार झालेलं आहे बॉक्स। तर आता आपण इथं कॅप हाईट जे आहे ते आपण 3.5 इंच घ्यायचे आहे। 6 इंचाच्या पुढच्या बाहीसाठी आपण 3.5 इंच कॅप हाईट घेत असतो। इथं 3.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ज्या ठिकाणी 3.5 इंच घेतलं तिथं आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। इथंही आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। आता बघा, ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचाच्या पॉईंटला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल। आकार कसा द्यायचा बघा, आणि परत दुसरा आकार इथून द्यायला सुरुवात करायची आहे। असं आपण व्यवस्थित असे बाहीचे आकार द्यायचे आहे। हे आकार व्यवस्थित आल्यामुळे आपली बाही जी आहे ती परफेक्ट येते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। आणि तर परत आपण इथं दंडघेर घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲड करायचं आहे, आणि मग आपण तिथं क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे। तर ब्लाऊजचा आपला जितका दंडघेर असेल तितका बाहीचा दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला। तर इथं आपला 5.5 इंच दंडघेर आहे, तर आपण 5.5 इंच दंडघेर घ्यायचा आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। हे आपलं असं झालं तयार होतं, म्हणून इथून क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे वरच्याच्या पॉईंटला इथंपर्यंत, आणि ही पॉईंट आहे ती इथंपर्यंत। हे अशा पद्धतीने आपलं मार्किंग झालेलं आहे। कटिंग करताना आपण इकडच्या साईडने कटिंग करायचं आहे। अगोदर जे क्रॉस आहे ते कट करायचं, त्याच्यानंतर आपण 1.5 इंच जे आहे ते कट करायचं। बाही उठून घ्यायची आहे। हा पॉईंट कट करायचा आहे। एकदम परफेक्ट अशी आपली बाही तयार होते बघा। तुम्ही आकार असा आला व्यवस्थित आला पाहिजे। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला यातले महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते लक्षात येतील। आपण बाही रुंदीसाठी काय ट्रिक वापरली आहे ते आपल्याबरोबर लक्षात येईल। तर आपण बाही रुंदीसाठी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपली परफेक्ट 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 6.25 इंचाच्या बाहीचं कटिंग झालं आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।